नमस्कार शेतकरी बंधूंनो, गेल्या वेळेला आपण पालाशच्या एका मुख्य अन्नद्रव्याचा विचार केलेला आहे. आतापर्यंत आपण नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्याचा टेबलगरे म्हणजे खाण्यायोग्य द्राक्षासाठी कसा आणि किती उपयोग केला जातो याचा आपण विचार केलेला आहे. आपण गेल्या वेळेला जो भाग पाहत होतो त्यामध्ये पालाश हे जमिनीत जास्त असते, परंतु ते खनिज संरचनेच्या स्वरूपात म्हणजेच सहजी खाण्यायोग्य स्वरूपात असत नाही. आता मुळांनी खाण्यायोग्य स्वरूपात खूप कमी पालाश जमिनीत असतो. म्हणजे जमिनीतील जवळजवळ 90 ते 98% इतके पालाश हे खनिज संरचनेच्या स्वरूपात असतं आणि ते खाण्यायोग्य स्वरूपात असत नाही. म्हणजे ते पाण्यात द्रावणी असत नाही, विरघळणाऱ्या स्वरूपात असत नाही. म्हणजे पालाश आहे जमिनीत. आपण बघतो आपला जमीन पृथक्करणाचा तुम्ही अहवाल पाहिला तर त्या जमिनीत खूप पालाश दाखवलेलं असतं. आपल्याला वाटतं जमिनीत एवढा खूप पालाश आहे आणि मग आपण वरून पालाश कशासाठी द्यायचं, काय करायचं, मुळात जमिनीतच एवढा जास्त आहे. परंतु जमिनीत जरी एवढा जास्त पालाश असला तर त्यातला फक्त खाण्यायोग्य मुळांनी खाण्यायोग्य स्वरूपात असणारा पालाश फक्त 2 ते 3% किंवा जास्तीत जास्त 10% असू शकतो. तसा विचार केला तर फक्त 2 ते 4% खाण्यायोग्य पालाश जमिनीत असतो आणि त्यामुळं आपल्याला वरून पालाश देणं आवश्यक आहे. आता पालाशमध्ये 3 कप्पे असतात. त्यामध्ये पहिला कप्पा म्हणजे लगेच खाण्यायोग्य पालाश, दुसरा म्हणजे काही कालावधीनंतर उपलब्ध होणारा पालाश, तिसरा म्हणजे खूप कालावधीनंतर उपलब्ध होणारा पालाश आणि चौथा एक कप्पा असा असतो तिसरा की तो त्यामधला जो पालाश असतो तो शक्यतो कधीच खाण्यायोग्य स्वरूपात उपलब्ध होत नाही. त्यासाठी दीर्घ कालावधीपर्यंत वाट बघावी लागते. आणि अशा पद्धतीनं पालाशचे असे 3 कप्पे असल्यामुळं आपण जर आत्ता 15-20 किलो पालाश किंवा 50 किलो पालाश टाकलं तर त्याची वाटणी ह्या सगळ्या ह्याच्यात होत असते. म्हणजे आत्ता लगेच खाण्यायोग्य, मध्यम कालावधीत खाण्यायोग्य, दीर्घ कालावधीत खाण्यायोग्य आणि अतिदीर्घ कालावधीनं खूप कालावधी लागणारं खाण्यासाठी लागणारा कालावधी खूप मोठा कालावधी असतो आणि त्यामुळे आपल्याला पालाश हे द्यावंच लागतं. जमिनीतील उपलब्ध स्वरूपातील पालाश वर जमिनीच्या सामूचा परिणाम होताना दिसतो. जमिनीचा सामू म्हणजे pH. आता पहा, हा जो जमिनीचा सामू असतो या जमिनीचा सामूचा जमिनीतील खाण्यायोग्य अन्नद्रव्यावर किंवा खाण्यायोग्य उपलब्ध अन्नद्रव्यावर परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. आम्ही जी प्रयोगशाळेमध्ये फाईल दिलेली आहे ती फाईल तुम्ही पाहिली तर त्या फाईलच्या पाठीमागं pHचा चार्ट दिलेला आहे. म्हणजे कुठल्या कालावधीत किंवा कुठल्या pHच्या दरम्यान एखादा अन्नद्रव्य जास्त खाण्यायोग्य स्वरूपात राहतं अशा स्वरूपाचा एक चार्ट दिलेला आहे. सर्वसाधारणपणे 6.5 ते 7 या pHच्या दरम्यान बरीचशी अन्नद्रव्ये खाण्यायोग्य स्वरूपात असतात. परंतु आपल्या जमिनीचा सामू हा 7.5पेक्षा जास्त असतो, बऱ्याचशा वेळेला 7पेक्षा जास्त आहे आणि त्यामुळं अशा जमिनीमध्ये खाण्यायोग्य अन्नद्रव्याचं स्वरूप फारच कमी असतं. याशिवाय जमिनीचा सामू अल्कली आहे, जमिनीत चुनखडी आणि बायकार्बोनेट वगैरे यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे जस्त लोह, मॅंगनीज, स्फुरद, कॅल्शियम यांचं खाण्यायोग्य स्वरूपातील प्रमाण अत्यल्प असतं. आणि म्हणून आपण बघतो बघा, आपल्या जमिनीनं आपण झिंक वगैरे घालून दिलं तर ते लगेच न खाण्यायोग्य स्वरूपात बनतं. आणि म्हणून आपल्याला जर जमिनीतून झिंक, लोह, मॅंगनीज द्यायचं असेल तर मुख्यतः ते चिलेटेड स्वरूपातलं असावं. आणि मग असं चिलेटेड स्वरूपातील जर सूक्ष्म अन्नद्रव्ये तुम्ही जमिनीतून दिली तरच ती खाण्यायोग्य स्वरूपात राहतात. झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅंगनीज सल्फेट या स्वरूपात जर आपण सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली तर त्यातल्या झिंकचा जर विचार केला, झिंक आणि लोहाचा, तर ती लगेच जमिनीचा सामू किंवा जमिनीत चुनखडीचं प्रमाण 4% जास्त असेल, जमिनीचा सामू 7-7.5 असेल
तर अशा जमिनीमध्ये लोह ते खाली गेल्या गेल्यानं त्याचं रूपांतर न खाण्यायोग्य स्वरूपात होतं. आणि म्हणून शक्यतो झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅंगनीज सल्फेट जमिनीतून देणं फारसं फायदेशीर ठरत नाही. आणि मग त्यासाठी द्यायचं असेल तर मग शेणखत वगैरे, पालापाचोळा, ते कसं गोळा करायचं, ढीक टाकायचं, ते भिजवा, ह्या सगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. ह्या खूप किचकट अशा प्रक्रिया आहेत. आणि मग एवढा सगळा वेळ शेतकऱ्याकडे असत नाही. त्यासाठी जर तुम्हाला ही अन्नद्रव्ये जमिनीतून द्यायची असतील तर शक्यतो चिलेटेड स्वरूपातील द्या. तर जमिनीतील उपलब्ध स्वरूपातील पालाश पालाशवर जमिनीच्या सामूचा परिणाम होताना दिसून येतो. सर्वसाधारणपणे जमिनीचा सामू कमी म्हणजे 4.5 ते 6 असताना पालाची उपलब्धता वाढते. आता मगाशीच मी तुम्हाला सांगितले, बरीचशी पोषणद्रव्ये ही मुख्यतः 4.5 ते 6.5 या सामूच्या दरम्यान, इतर पालाच्या बाबतीत फक्त 4.5 ते 6, म्हणजे जमिनीचा सामू 4.5 ते 6 असताना उपलब्ध पालाश किंवा खाण्यायोग्य स्वरूपातील पालाश या सामूच्या दरम्यान जास्त असतं. सरसरण सगळ्या पोषणद्रव्याचा विचार केला तर असं दिसून येतं की 4.5 ते 6.5 किंवा 7 या सामूच्या दरम्यान बरीचशी अन्नद्रव्ये खाण्यायोग्य स्वरूपात असतात. परंतु जर आपण अचूकपणे विचार करायचं म्हटलं तर 6 जमिनीचा सामू असताना काही नत्र, स्फुरद, पालाश यासारखी अन्नद्रव्ये जी असतात ती 100% खाल्ली जातात. म्हणजे जेवढी आपण देतो ती सगळी खाल्ली जातात. आपला जर विचार केला 7-7.5 सामूचा, तर दिलेल्या अन्नद्रव्यापैकी, उदाहरणार्थ स्फुरदाचा विचार केला तर दिलेल्या अन्नद्रव्यापैकी 10 ते 12-13% जास्तीत जास्त स्फुरद खाल्लं जातं. बाकीचं स्फुरद जमिनीत तसंच राहतं आणि मग ते साठत राहतं. आणि मग त्या स्फुरदाचा वाईट परिणाम काही वेळेला आपल्याला असं दिसून येतं की जमिनीत खूप स्फुरद संचयित होत राहिलं तर त्याच्यामुळं खाण्यायोग्य स्वरूपातील जस्त लोह, मॅंगनीज याच्यावर विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. तर सर्वसाधारणपणे जमिनीचा सामू 4.5 ते 6 असताना पालाची उपलब्धता वाढते व कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचीही उपलब्धता वाढते. या उलट जमिनीचा सामू 7पेक्षा जास्त असेल तर पालाचे द्राक्ष मुळाकडून कमी मात्रेत शोषण होतं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या दृष्टीनं. आपल्या जमिनीचा जवळजवळ सगळीकडं सामू हा 7च्या पुढं गेलेला आहे. आणि मग असा सामू जमिनीचा 7च्या दरम्यान किंवा 7च्या पुढं असेल तर अशा परिस्थितीत द्राक्ष मुळाकडून पालाचे शोषण कमी होताना दिसून येतं. परंतु कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे द्राक्ष मुळाकडून शोषण वाढतं. ही आपल्या दृष्टीनं अत्यंत एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जमिनीचा सामू 7 झाला तर पालाचे शोषण कमी होतं. या उलट कॅल्शियम मॅग्नेशियमचं शोषण जास्त होतं. आणि मग आपल्या जमिनीचा आपण विचार केला, आपल्या जमिनीच्या पायाभूत घटक टक्केवारीचा जर विचार केला आणि मग आपल्या जमिनीच्या पायाभूत घटक टक्केवारीमध्ये मॅग्नेशियम खूप जास्त असेल, कॅल्शियम थोडं कमी असेल, म्हणजे 50-60% असेल, मॅग्नेशियम 15-20% पुढं गेला असेल, तर अशा जमिनीमध्ये मॅग्नेशियम द्राक्षमुळाकडून किंवा द्राक्षाकडून खूप घेतलं जातं. आणि मग वॉटरबेरी असेल, स्टॉक नेक्रॉसिस असेल, साखर कमी येणं, गर कमी येणं यासारखे वाईट परिणाम. म्हणजेच काही वेळेला जमिनीचा सामू 7च्या पुढं आहे किंवा 7च्या आसपास आहे आणि जमिनीमध्ये मॅग्नेशियमची मात्रा, म्हणजे पायाभूत घटक टक्केवारीमध्ये मॅग्नेशियमची मात्रा 10 ते 12% खूपच जास्त आहे, 15-20% आहे. अशा परिस्थितीचा जर आपण विचार केला तर अशा परिस्थितीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम उपलब्धता वाढते, परंतु पालाश खाण्यायोग्य स्वरूपात खूप कमी मिळतं. आणि म्हणून अशा जमिनीमध्ये पालाश टाकताना मुख्यतः सल्फ्युरिक ॲसिड असेल किंवा गंधक असेल अशा माध्यमांचा आपल्याला उपयोग करावा लागतो, ज्यायोगे पालाचे शोषण वाढण्यास मदत होईल. आता आपण पाहिलं की जमिनीचा सामू 7पेक्षा जास्त असेल तर पालाचे द्राक्षमुळाकडून कमी मात्रेत शोषण होतं, परंतु कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे द्राक्षमुळाकडून शोषण वाढतं. म्हणजे जमिनीचा सामू 7 असताना पालाचं शोषण कमी होतं, परंतु कॅल्शियम मॅग्नेशियमचं शोषण वाढतं. आणि मग अशा जमिनीमध्ये आपल्याला समस्या वाढताना दिसतात. म्हणजे एक ध्यानात ठेवा
सोडियमपेक्षा बऱ्याचशा वेळेला मॅग्नेशियम हे द्राक्षाच्या याच्यावर खूप प्रतिकूल परिणाम करताना दिसून येतं. म्हणजे काही वेळेला असं दिसून येतं की सोडियमपेक्षा जास्त हानिकारक परिणाम जमिनीतील जास्त असणाऱ्या मॅग्नेशियमचे दिसून येतात. म्हणजे पायाभूत घटक टक्केवारीमध्ये जर मॅग्नेशियम 12, 15, 20% पुढं गेला असेल तर इथं मात्र निश्चितपणे आपल्याला कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या जास्त असण्याच्या दुष्परिणामांना सामना द्यावा लागतो. कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे तर पालाची संयुजा 1 आहे. त्याचा परिणाम म्हणून चिकण मातीच्या कणाभोवती बद्ध असलेला पालाशला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बाजूला सारते. आता इथं आणखी एका गोष्टीचा आपण विचार करूया. पालाशचा जर आपण विचार केला तर पालाशचं तुम्ही रासायनिकदृष्ट्या विचार केला तर पालाशवर 1 धन चिन्ह असतं आणि कॅल्शियम मॅग्नेशियमचा जर विचार केला तर त्याच्यावर 2 धन मॅग्नेशियम धन चिन्ह असतात. म्हणजेच कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे धन विद्युत वाहकता जास्त असते आणि त्यामुळं काय होतं बऱ्याचशा वेळेला मुळाभोवतील्या म्हणजे जी पांढरी मुळं जमिनीत असतात त्या पांढऱ्या मुळाच्या भोवती जर पालाश असेल तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ज्या जमिनीत जास्त असतं अशा जमिनीमध्ये ते कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पालाशला बाजूला सारताना त्याची जागा घेतं आणि मग अशा जमिनीमध्ये मुख्यतः कॅल्शियम आणि मॅग्नेशियम खूप वर जाताना दिसून येतं. त्या मानानं तेवढं पालाश वर जाताना दिसून येत नाही आणि त्यामुळं पालाशच्या कमतरतेमुळं निर्माण होणाऱ्या बऱ्याचशा समस्या आपल्याला अशा जमिनीमध्ये दिसून येतात. कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे तर पालाशची संयुजा 1 आहे. त्याचा परिणाम म्हणून चिकन मातीच्या कणाभोवती बद्ध असलेल्या पालाशला कॅल्शियम आणि मॅग्नेशियमला बाजूला सारते. त्याचा परिणाम म्हणून द्राक्षमुळाकडून पालाचे शोषण कमी मात्रेमध्ये होते. याचा अर्थ पुन्हा एक वेळ मी समजावून सांगतो. आपण मातीच्या कणाचा चिकन माती म्हणजे चिकट माती असते त्याला चिकन माती असं म्हणतात. म्हणजे थोडासा ओलावा झाल्यानंतर त्या चिकन मातीचा घट्ट गोळा बनतो. अशा मातीचा जर आपण विचार केला तर अशा मातीमध्ये पालाश असतं, कॅल्शियम असतं, मॅग्नेशियम असतं. परंतु बऱ्याचशा वेळेला ह्यात काय घडतं की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे जास्त क्रियाशील असल्यामुळं त्याच्यावर 2 धनमात्रा असतात. पालाशवर 1च धनमात्रा असते आणि मग काही वेळेला काय होतं बऱ्याचशा वेळेला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जास्त असणाऱ्या जमिनीमध्ये पालाचं शोषण आपल्याला कमी द्राक्षमुळाकडून पालाचं शोषण आपल्याला कमी होताना दिसून येतं आणि म्हणून अशा जमिनीमध्ये पालाश टाकताना थोडी काळजी घ्यावी लागते. एक तर थोडं गंधक मिसळा, सल्फ्युरिक ॲसिड मिसळा किंवा शेणखत पालापाचोळ्याचा उपयोग करा. असं जर केलं तर थोडंफार पालाचं शोषण जलद गतीनं होतं. नाहीतर बऱ्याचशा वेळेला मॅग्नेशियमचं शोषण वाढताना दिसून येतं. ज्या जमिनीच्या पायाभूत घटक टक्केवारीमध्ये मॅग्नेशियम जास्त असतं अशा जमिनीचा जर आपण विचार केला तर तिथं आपल्याला ह्या समस्या दिसून येतात. अशा जमिनीमध्ये आपल्याला मुख्यतः पालाश उपलब्ध होण्यामध्ये किंवा मुळाकडून खाण्यामध्ये खूप मोठ्या अडचणी निर्माण होताना दिसून येतात आणि म्हणून अशा जमिनीमध्ये आपल्याला जास्त पालाशच्या मात्रेचा उपयोग करावा लागतो तरच आपल्याला वर अपेक्षित परिणाम दिसून येतात. आणि म्हणून ज्या जमिनीत एक साधी कसोटी म्हणता येईल की ज्या जमिनीत पाऊस पडल्यानंतर तुम्ही बूट घालून चालत गेलात आणि त्या बुटाला चिखलाचा जर जाड थर चिकटला तर समजायचं की अशा जमिनीमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम खूप जास्त आहे आणि त्यातल्या त्यात मॅग्नेशियम खूप जास्त आहे. अशा जमिनीमध्ये पालाश हे तुम्हाला थोडं द्राक्षवेलीच्या गरजेपेक्षा खूपच थोडं जास्त पालाश त्या जमिनीत टाकावं लागतं तरच ते पालाश मुळाकडून घेतलं जातं. अगदी थोडं कमी पालाश टाकून अशा जमिनीमध्ये खूप चांगला प्रतिसाद पालाच्या बाबतीत आपल्याला मिळत नाही आणि मग पालाची कमतरतावर आपल्याला दिसून येतो आणि मग पालाच्या कमतरतेमुळं निर्माण होणाऱ्या खूप अशा समस्या आपल्याला अशा भागामध्ये वाढताना दिसून येतात.
या पालाच्या कमतरतेचा जर आपण विचार केला तर पालाश हे अनेक दृष्टीनं खूप महत्त्वाचा असा भाग आहे. आपण विचार करूया की पालाश हे कोणकोणत्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. पहिला म्हणजे मण्याचा आकार एकसारखा राखणं. पालाश कमी असेल, काही पोषणद्रव्ये ध्यानात ठेवा. कॅल्शियम, स्फुरद, पालाश आणि बोरॉन आणि झिंक. कॅल्शियम, स्फुरद, पालाश, बोरॉन आणि झिंक या पोषणद्रव्याचा मण्याच्या आकाराशी खूप मोठा संबंध आहे. आपल्याला फक्त वाटतं अमिनो ॲसिड मण्याला दिले की आकार खूप चांगला मिळतो आणि मग इथं आपला सगळा घोळ होतो. मण्याचा आकार एकसारखा राखायचा असेल तर प्रथिनं आवश्यकच आहेत, अमिनो ॲसिड आवश्यकच आहे, प्रथिनं आवश्यक आहेत. त्याच्याबरोबरच कॅल्शियम, स्फुरद, बोरॉन, पालाश आणि झिंक या पोषणद्रव्याची सुद्धा मण्याचा आकार वाढवणे, मण्याचा आकार एकसारखा राखणे किंवा गडातील सर्व मण्याचा आकार एकसारखा ठेवणे यासाठी कॅल्शियम, स्फुरद, बोरॉन, पालाश, जस्त या पोषणद्रव्याची अत्यंत आवश्यकता आहे. हे घडातील सगळ्या मण्यांना जी पोषणद्रव्ये आहेत ही घडातील सगळ्या मण्यांना एकसारख्या मात्रेमध्ये मिळणं आवश्यक असतं. अशी जर ती घडातील सगळ्या मण्यांना एकसारख्या मात्रेमध्ये मिळाली तरच आपल्याला मण्याचा एकसारखा आकार मिळताना दिसून येतो. नाहीतर बऱ्याचशा वेळेला एखादं जरी पोषणद्रव्य कमी असेल तर मण्याच्या आकारामध्ये भिन्नता आपल्याला दिसून येते आणि ही भिन्नता यायची नसेल तर आपल्याला या सगळ्याच पोषणद्रव्य म्हणजे मण्याचा आकार वाढताना म्हणजे मण्याचा आकार 3-4 मिलीमीटर व्हायच्या अगोदरच आपल्याला या सगळ्या पोषणद्रव्याच्या पूर्ततेकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यामध्ये कॅल्शियम आहे, स्फुरद आहे, बोरॉन आहे, पालाश आहे, जस्त आहे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये मॉलिब्डेनम. या सगळ्यांचा आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि म्हणूनच तुम्हाला एकसारख्या आकाराचा मणी पाहिजे असेल तर मॅग्जीचिल फ्लावरिंग, मॅग्जीचिल फ्लावरिंग, मॅग्जीरिच, बोरिक ॲसिड ही जी काही वर्षा ॲग्रो इंडस्ट्रीची उत्पादनं आहेत याचा तुम्ही त्या कालावधीमध्ये काळजीपूर्वक जर उपयोग केलात, मॅग्जीरिचच्या बाबतीत मला सांगता येईल की ते तुम्ही एका दिशेनं मारू नका, उलटसुलट म्हणजे सगळ्या मण्यांना कॅल्शियम मिळेल, स्फुरद मिळेल, त्यामध्ये थोडं बोरिक ॲसिड ॲड करा, त्यामुळं बोरॉनही मिळून जाईल आणि मग ही 3 अत्यंत महत्त्वाची अशी पोषणद्रव्ये कॅल्शियम, स्फुरद, बोरॉन ही मॅग्जीरिचमधून मिळत राहतील. या 3 पोषणद्रव्यांची आपल्या शेतीचा द्राक्ष शेतीचा जर विचार केला तर खूप मोठ्या मात्रेमध्ये द्राक्षाला गरज असते. आणि म्हणून ज्या वेळेला जे याचे स्प्रे घ्यायचे आहेत त्यावेळेला एकतर मॅग्जीचिल फ्लावरिंग किंवा मॅग्जीरिच किंवा मॅक्झिमिनो किंवा मॅक्झिमिनोफॉस यापैकी 1 किंवा 2 यांचा निश्चितपणे उपयोग तुम्हाला करायलाच पाहिजे. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे सुपर व्हिटॅमॉल. यामध्ये कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, बोरॉन आहे, झिंक आहे. हे सगळे जे आवश्यक महत्त्वाचे घटक आहेत ते त्या एकामध्ये आहेत. आणि म्हणून पण थोडं किमतीच्या दृष्टीने महाग असल्यामुळं अचूक वेळेला जर त्याचे तुम्ही 2-3 असे स्प्रे व्यवस्थितपणे घेतलेत तर निश्चितपणे मण्याचा आकार चांगला होईल, मण्याची लांबी वाढायला चांगली होईल, मग मदत चांगली होईल, मण्याला चांगलं वजन मिळेल, मण्यामध्ये चांगली साखर येईल, चांगला गर येईल, पिंक बेरी येणार नाही, क्रॅकिंग होणार नाही, सनबर्निंग होणार नाही. या ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात आपल्या द्राक्ष उत्पादनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिसून येणार नाहीत. आणि म्हणून या कालावधीमध्ये मुख्यतः फुलोरावस्था पूर्ण झाल्यानंतर या घटकाकडे खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. झिंक मिळायला पाहिजे, बोरॉन मिळायला पाहिजे, मॉलिब्डेनम मिळायला पाहिजे, कॅल्शियम मिळायला पाहिजे, स्फुरद मिळायला पाहिजे. हे सगळे घटक जर तुम्हाला मिळायचे असतील तर 3-4 उत्पादनं त्यामध्ये सुपर व्हिटॅमॉल आहे, मॅग्जीचिल फ्लावरिंग आहे, मॅग्जीरिच आहे, मॅग्झिमिनोफॉस आहे.
या मॅक्झिमिनोपॉसमध्ये प्रोटीन म्हणजेच अमिनो ॲसिड्स वेगळ्या प्रकारचे आहेत, ती प्रोटीन स्वरूपात आहेत. ही सगळी अमिनो ॲसिड्सच आहेत, याशिवाय त्याच्यामध्ये स्फुरद आहे. आणि मग ह्या सगळ्या घटकांचा जर तुम्ही फुलोरा अवस्थेमध्ये अचूकपणे उलटसुलट स्प्रे घेऊन उपयोग केलात तर मण्याचा आकार वाढून मण्याचा आकार एकसारखा राहील. मण्यामध्ये एकसारखी काढणीच्या वेळेला एकसारखी साखर, एकसारखा आकार, एकसारखा रंग, एकसारखी चव, एकसारखी साखर, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला त्या कालावधीमध्ये दिसून येतील. तर आपण पालाशचा विचार करत होतो. पालाशमुळे आपल्याला एकतर मुख्यतः मण्याचा आकार चांगला मिळतो. रंगीत द्राक्ष जातीमध्ये मण्याला एकसारखा रंग मिळतो. इवन पांढऱ्या हिरव्या रंगाच्या द्राक्ष जातीमध्ये सुद्धा मण्याला एकसारखा रंग येणं आवश्यक असतं. पेशी भित्तिका मजबूत बनतात. रोग किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो. पालाश जर चांगल्या मात्रेमध्ये, योग्य मात्रेमध्ये घडाना मिळाला असेल तर मण्याचा आकार वाढतो, मण्याचा आकार एकसारखा राहतो, मण्यानं एकसारखा रंग येतो, मण्याच्या पेशीभित्तिका स्ट्रॉंग बनतात, सनबर्निंग होत नाही, क्रॅकिंग होत नाही, रोग किडींचा प्रादुर्भाव खूप कमी राहतो. वातावरणातील वेगवेगळ्या प्रकारचे ताण म्हणजे पाऊस असेल, ऊन असेल, वारा असेल, थंडी असेल, ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जे ताण आहेत हे ताण सहन करण्याची क्षमता पालाश द्राक्षवेलीमध्ये निर्माण करतं. हे जे वेगवेगळ्या प्रकारचे ताण आहेत, तापमान असेल, वारा असेल, उष्णता असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या संजीवकांचा अति जास्त वापर असेल, तर ह्या सगळ्या विरुद्ध किंवा मण्याचा आकार असेल, मण्याचा रंग असेल, पेशी स्ट्रॉंग शक्तिमान बनणं असेल, रोग किडीविरुद्धची प्रतिकार क्षमता निर्माण होणं असेल, या सगळ्यामध्ये पालाचा सहभाग खूप मोठा आहे. या पालाच्या सहभागामुळंच रोग किडीविरुद्ध झगडण्याची शक्ती द्राक्षवेलीमध्ये निर्माण होते. याशिवाय वेगवेगळे ताण, तापमान, वारा, ऊन, पाऊस, थंडी या सगळ्या विरुद्ध लढण्याची क्षमता द्राक्षवेलीमध्ये निर्माण होतं. आणि म्हणून हे एक द्राक्षवेलीच्या दृष्टीनं आवश्यक असणारं असं पोषणद्रव्य आहे. आता काही वेळेला ज्यांना वाईन वगैरे तयार करायचे असते त्यांच्या दृष्टीने विचार केला तर वाईन ह्याच्यामध्ये जास्त पालाश असणं हे हानिकारक असतं. याशिवाय बघा, मी आता तुम्हाला एक दाखवतो चार्ट. इथं म्हणलेलं आहे बघा, इफेक्ट ऑफ पोटॅशियम ऑन बंच अँड बेरी वेट. म्हणजे पालाचा द्राक्षमण्याचा आकार, द्राक्षमण्याचं वजन, घड्याचा आकार आणि घडाचं वजन यावर होणारा परिणाम. पालाचा द्राक्षमण्याचा आकार, घडाचा आकार, द्राक्षमण्याचं वजन, घडाचं वजन यावर खूप चांगला परिणाम होताना आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून पालाची योग्य मात्रा द्राक्ष घडाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची अशी बाब आहे. म्हणजे मण्याचं वजन आपल्याला खूप चांगलं आवश्यक असतं. दुसरा महत्त्वाचा भाग इफेक्ट ऑफ पोटॅशियम ऑन फ्लेवर. इफेक्ट ऑफ पोटॅशियम ऑन फ्लेवर म्हणजे चव. आपण बघा, आपल्या प्लॉटमधली द्राक्षे खाऊन बघा आणि दुसऱ्याच्या प्लॉटमधले, तिसऱ्याच्या प्लॉटमधले, प्रत्येक प्लॉटमधील द्राक्षाला एक विशिष्ट वास असतो, विशिष्ट चव असते. ही जी द्राक्षाची चव असते ही मुख्यतः पालाशी निगडीत असते. मग त्यातलं कॅल्शियम आहे, बोरॉन आहे, याशिवाय इतर सगळी आहेत म्हणजे पालाशिवाय. पण पालाशी हा त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून वाईन तयार करताना वाईनच्या चवीला महत्त्व असतं. आणि वाईनच्या चवीला महत्त्व असतं म्हणून तिथं दिल्या गेलेल्या पालाशला सुद्धा खूप महत्त्व असतं. खूप मात्रेमध्ये पालाश अशा परिस्थितीमध्ये देऊन चालत नाही. कमीत कमी मात्रेमध्ये पालाश आपल्याला वाईनच्या द्राक्ष जातीमध्ये द्यावं लागतं. या उलट टेबल ग्रेप प्रोडक्शनमध्ये जास्तीत जास्त मात्रेमध्ये पालाश देऊन आपल्याला गुणवत्तेच्या द्राक्षाची निर्मिती करावी लागते. तर आपण हा चार्ट पाहिलेला आहे, इफेक्ट ऑफ पोटॅशियम ऑन फ्लेवर. आता इथं किती किलो पालाश दिलेलं आहे ते दिलेलं आहे हेक्टरी.
0 किलो, 91 किलो, 183 किलो अशा रीतीनं इथंपर्यंत दाखवलेलं आहे आपल्याला. जसजशी पालाची मात्रा वाढत गेलेली आहे तसतसं त्याच्या चवीवर, वर्णावर परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून इथंही तेच दाखवलेलं आहे बघा. मगाशी जो मी तुम्हाला तक्ता दाखवला हे बघा, इफेक्ट ऑफ पोटॅशियम ऑन बंच अँड बेरी वेट. जसं पालाची मात्रा वाढत गेलेली आहे, जशी पालाची मात्रा वाढत गेलेली आहे तसं मण्याचं वजन असेल, मण्याचा आकार असेल तो वाढत गेलेला आहे. आणि म्हणून पान देठ पृथक्करण आणि जमीन पृथक्करण या अहवालाचा विचार करून अचूक मात्रेमध्ये पालाश देणं आवश्यक आहे. या अहवालावरून असं तुम्ही लगेच म्हणाल की कितीही पालाश देऊया का, तर कितीही पालाश देणं असा त्याचा अर्थ नव्हे. पान देठ पृथक्करण करा, जमीन पृथक्करण करा. आपण मगाशी पाहिलं की जमिनीत जर मॅग्नेशियम आणि पायाभूत घटक टक्केवारीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची मात्रा जमिनीमध्ये जास्त असेल तर द्राक्ष मुळाभोवतीलचं पालाश बऱ्याचशा वेळेला बाजूला सारलं जातं कॅल्शियम आणि मॅग्नेशियमकडून. कारण कॅल्शियम आणि मॅग्नेशियमवर 2 धन प्रभार असतात प्रत्येकी, तर पालाशवर 1 धन प्रभार असतो. आणि त्यामुळे कॅल्शियम हे आणि मॅग्नेशियम हे थोडे मजबूत असतात, स्ट्रॉंग असतात. आणि त्यामुळं मुळाभोवती जर पालाश असेल तर ते बाजूला सारून कॅल्शियम मॅग्नेशियम तिथं जातात. आणि म्हणून शेवटच्या कालावधीमध्ये म्हणजे 80 दिवसानंतर, 70 दिवसानंतर पालाश मोठ्या मात्रेमध्ये द्या. मग जमीन जर चुनखडीची असेल तर थोडं जास्त पालाश दिलं तर चुनखडीच्या जमिनीमध्ये त्यातलं जे कॅल्शियम आहे त्या कॅल्शियमला, मुळाभोवतीच्या कॅल्शियमला बाजूला सारून पालाश आणि मॅग्नेशियम उपलब्धता वाढण्यास मदत होईल. किंवा खाण्यायोग्य पालाश आणि खाण्यायोग्य मॅग्नेशियम खूप मोठ्या स्वरूपात मुळांना उपलब्ध होईल. तर हे निश्चितपणे विचारात घेण्यासारखी बाब आहे. तर ज्या परिस्थितीमध्ये मगाशी म्हटलं की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम त्याला बाजूला सरतं, अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष मुळाकडून पालाचे शोषण कमी होते. अशा परिस्थितीत या जमिनीत पालाची मात्रा थोडी वाढवून द्यावी लागते. मी आत्ता सांगितलेल्या परिस्थितीत म्हणजे जिथं कॅल्शियम मॅग्नेशियम जमिनीत जास्त आहे अशा पायाभूत घटक टक्केवारी तुम्ही तुमच्या जमिनीच्या पृथक्करण अहवालामधील पहा. त्याच्यामध्ये 10-12% जास्त मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम जास्त असेल. कॅल्शियम जास्त असणं चांगलं असतं काही मात्रेमध्ये, परंतु अशा जमिनीमध्ये बऱ्याचशा वेळेला घडतं काय एकच गोष्ट की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे पालाशला द्राक्ष मुळाभोवती येऊ देत नाही. आणि म्हणून या कालावधीमध्ये म्हणजे शेवटच्या कालावधीमध्ये पालाश देताना थोडी पालाची मोठ्या स्वरूपात मात्रा द्या किंवा ड्रीपनं पालाश सोडा, थोडं जास्त सोडा. आणि असं जर आपण जर केलं तर आपली द्राक्षवेलीची पालाची गरज सहजरित्या त्या कालावधीतील पूर्ण होईल. अशा परिस्थितीत ज्या जमिनीत पालाची मात्रा थोडी वाढवून द्यावी लागते तरच द्राक्षवेलीची पालाची गरज पूर्ण होते. द्राक्षातून सर्वसाधारणपणे 4.8 किलो प्रति टन इतका पालाश जातो. म्हणजे 1 टन द्राक्षे गेली बाजारला तर सर्वसाधारणपणे 4.8 किलो म्हणजे जवळजवळ 5 किलो इतका पालाश मार्केटला जातो, त्या द्राक्षात असतो. आणि म्हणून 12 टन द्राक्षे निघाली तर 60 किलो इतका पालाश मार्केटला गेला, ते जमिनीतनं गेला. म्हणजे जमिनीत 60 किलो पालाची कमतरता निर्माण झाली. आणि मग पुन्हा ज्यावेळेला आपण ऑक्टोबर कटिंग नंतर एप्रिल कटिंग घेतो त्यावेळेला आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. कटिंग अगोदर आपल्याला पालाची मात्रा द्यायलाच पाहिजे. आणि मग कटिंग अगोदर पालाची मात्रा नाही दिली तर उन्हाळ्यात आपल्याला पानं वाकडी होताना दिसतात, पानाच्या कडा करपलेले दिसतात, पानाच्या कडा पिवळ्या होताना दिसतात. या सगळ्या भोवतीलचं महत्त्वाचं कारण म्हणजे पालाश कमतरता.